वेलकम टू माय चॅनल मॅथ्स विथ नीता मॅम. आज आपण स्टेट बोर्डच्या क्लास 8च्या नवीन अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये पहिला चॅप्टर आहे रॅशनल अँड इरॅशनल नंबर. या चॅनलमध्ये आपण साध्या सोप्या पद्धतीने आपले जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत त्यातल्या स्टेप बाय स्टेप मेथडने हे सॉल्व्ह करूया. ठीक आहे, तर मग प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आहे रॅशनल नंबर्स दिलेले असतात आणि ते आपल्याला नंबर लाईनवर शो करायचे असतात. तेव्हा 3/2 दॅट इज रॅशनल नंबर, 5/2 रॅशनल नंबर, -3/2 हा सुद्धा रॅशनल नंबर आहे. का तर रॅशनल नंबरमध्ये डिनॉमिनेटरला 0 नसतो. रॅशनल नंबर इज द नंबर इन विच we show the number in the form p/q where q never be 0. आपण ही डेफिनेशन आधीच आपल्या व्हिडिओमध्ये बघितली आहे. तेव्हा आपण यापुढील हे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. 3/2 हा नंबर आपल्याला नंबर लाईनवर दाखवायचा आहे. तेव्हा 3/2 या इरॅशनल नंबरला आपण मिक्स नंबरमध्ये कन्वर्ट करतो. 3/2 दॅट मीन्स 2 ने जर आपण 3 ला डिवाइड केलं तर 1 हा होल नंबर मिळतो आणि 1/2 दॅट इज द क्वोशंट अँड डिनॉमिनेटर. देन 1 हा होल नंबर म्हणजे हा पॉझिटिव्ह नंबर असल्याने आपण नंबर लाईनच्या उजव्या साईडला राईट हँड साईडला तो शो करणार आहोत. तर 1 नंतर 1/2 म्हणजे फर्स्ट जो सेक्शन झाला आहे आपलं. आपण हे डिनॉमिनेटर जर 2 आहे तर आपण प्रत्येक युनिटला 2 भागात डिवाइड करणार आहोत. जसं 0 to 1 मध्ये आपण 0 पासून ते 1 पर्यंत आपण हा 2 भागात डिवाइड केला आहे. 1 पासून 2 मध्ये आपण 2 भागात डिवाइड केलाय. 2 आणि 3 याला सुद्धा 2 भागात डिवाइड केले. का तर डिनॉमिनेटर हा 2 आहे म्हणून. डिनॉमिनेटरला जो नंबर असेल तेवढ्या सेक्शन मध्ये आपल्याला याला डिवाइड करावं लागतं. तर अशा प्रकारे आपण नंबर लाईन आधी ड्रॉ करायची. मग त्यावर 1 2 3 4 हे लेफ्ट हँड साईडला मायनस मध्ये असेल तेव्हा आणि 1 2 3 4 हे पॉझिटिव्ह असेल तर उजव्या साईडला आपण घ्यायचे. त्यानंतर आपण 1/2 1 आणि 2 मध्ये 2 आणि 3 अशा भागांमध्ये 2 सेक्शन आपण करणार आहोत. आपल्याला जर 3/2 हा रॅशनल नंबर दिलेला आहे तेव्हा आपण त्याला डिवाइड करून घेऊ. एक मिक्स फ्रॅक्शन मध्ये त्याला कन्वर्ट करू आणि मग 1 हा होल नंबर आणि त्यानंतर 1/2 म्हणजे पहिलाच जो नंबर आहे त्याला आपण 3/2 असे नाव देणार. तर 3/2 आपण ॲरो करून किंवा त्या नंबरवर असा गोल करून आपण दाखवू शकतो. दुसरा नंबर आपल्याला दिला आहे -3/2. जर 3/2 असेल तो पॉझिटिव्ह आला तर तोच निगेटिव्ह 3/2 हा निगेटिव्ह साईडला म्हणजे लेफ्ट हँड साईडला आपण शो करू शकतो, दाखवू शकतो. त्यालाही आपण ॲरो किंवा असं सर्कल करून दाखवू शकतो. त्यानंतर 5/2 जर दिलेले आहे, 5/2 अगेन रॅशनल नंबर अँड देन डिवाइड 2 ने आपण त्या 5 ला डिवाइड करायचं किंवा त्याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं. 2 2 जा 4 होतो म्हणून 2 हा होल नंबर आलेला आहे आणि 1/2 दॅट इज 1 इज रिमाइंडर अँड 2 इज डिनॉमिनेटर क्वोशंट. सो 2 1/2 दॅट इज द आन्सर. आणि मग 2 नंतर म्हणजे नंबर पॉझिटिव्ह नंबर 2 आहे त्यानंतरचा जो पहिलं सेक्शन आहे डॉट आहे त्याला आपण सर्कल करून 5/2 हा तो नंबर आहे असं दाखवूया. पॉझिटिव्ह नंबर असल्यामुळे आपण उजव्या हाताला तो दाखवतोय आणि निगेटिव्ह नंबर असल्यामुळे निगेटिव्ह रॅशनल नंबर असल्यामुळे हे डाव्या साईडला म्हणजे लेफ्ट हँड साईडला 0च्या लेफ्ट हँड साईडला आपण दाखवणार. अशा प्रकारे आपण एका नंबर लाईनवर हे नंबर जे रॅशनल नंबर दिलेले आहे ते शो करू शकतो. आणि प्रश्न हाच असतो, शो दॅट द फॉलोइंग नंबर ऑन द नंबर लाईन. ही नंबर लाईन आहे त्यावर हे आपण रॅशनल नंबर शो केलेले आहे. अशाच प्रकारे सेकंड थर्ड फोर्थ हे सम आपण सोडवू शकतो. या पहिल्या एक्झाम्पल प्रमाणेच आपण दुसरे एक्झाम्पल सॉल्व्ह करू. त्यामध्ये रॅशनल नंबर दिलेले आहेत 7/5 -2/5 -4/5. डिनॉमिनेटरला 5 असल्याने आपण 0 to 1 मध्ये 5 पार्ट्स करणार आहोत. 1 to 2 मध्ये सुद्धा 5 पार्ट्स. each unit divided into 5 parts equal parts. Then first separation आहे -1/5 मग 2/5 3/5 4/5 and then 5/5 becomes
1. ऑन द लेफ्ट हँड साईड डाव्या साईडला आपण -2/5 आणि 4/5 शो करायचं आहे आणि उजव्या साईडला राईट हँड साईडला पॉझिटिव्ह नंबर्स असतात, त्यामुळे 7/5 हा नंबर आपण राईट साईडला शो करणार आहोत. 7/5 म्हणजे आपण जर डिवाइड केलं तर आपल्याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये मिळेल 1 2/5. दॅट मीन्स 1 युनिट 1 नंतर जो सेकंड आपण सेपरेशन पार्ट केला आहे किंवा सेकंड नंबरचा जो डॉट आपल्याला मिळालेला आहे त्यावर आपण 7/5 हा पॉइंट किंवा हा नंबर दाखवू शकतो. या प्रकारे आपण नंबर लाईनवर इरॅशनल नंबर शो करू शकतो. ओके. आता सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन. यामध्ये एक नंबर लाईन आपल्याला काढून दिलेली आहे, त्यामध्ये ABEFCD असे पॉइंट्स पण दिलेले आहेत नंबर लाईनवर. आपल्याला त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायची आहे. सो सी, फर्स्ट क्वेश्चन आहे विच नंबर इज इंडिकेट बाय पॉइंट बी. पॉइंट बी आहे हा कोणता नंबर इंडिकेट करतो. प्रत्येक याच्यामध्ये 4 सेपरेट त्यांनी युनिट प्लेस, एका युनिटमध्ये 4 भाग केलेले आहेत, त्यामुळे डिनॉमिनेटरमध्ये 4 हा असेल. तेव्हा बी काय दर्शवणार, तर 0 नंतर आफ्टर द 0 आपण काउंट करायचे, ते डॉट्स सुद्धा काउंट करू शकतो आपण, सेपरेट पार्ट्स काउंट करू शकतो. प्रत्येकच्या 4 आणि 4 8 झालेत आणि 8 नंतर 9 10 असे 10 पार्ट्स झाले, त्यावर हा पॉइंट बी आलेला आहे. देन द पॉइंट बी इंडिकेट 10/4, but this is on the left side of 0. Therefore -10/4 हा तो पॉइंट बी इंडिकेट करत असेल. -10/4 न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघंही 2 ने डिवाइड होऊ शकतात, तर आपण डिवाइड करून -5/2 हा सुद्धा त्याचा इंडिकेटर आहे असं दाखवू शकतो. देन इन दिस वे पॉइंट बी इंडिकेट -5/2 और -10/4. सेकंड क्वेश्चन आहे त्यातलाच, विच पॉइंट इंडिकेट द नंबर 1 3/4. 1 3/4 हा नंबर कोणता पॉइंट इंडिकेट करत आहे यापैकी, पॉइंट सी. बघा, पॉइंट सी मध्ये 1 नंबर नंतर तिसरा डॉट जो आलाय, म्हणजे तिसरा सेपरेट पार्ट जो आलाय तो आहे पॉइंट सी. म्हणून पॉइंट सी काय इंडिकेट करत असेल, 1 3/4 और 1 3/4 इंडिकेट बाय पॉइंट सी, असं आपण त्याचं उत्तर लिहू शकतो, आन्सर लिहू शकतो. नंतर थर्ड क्वेश्चन आहे, स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉइंट डी डिनोट्स द नंबर 5/2 इज ट्रू और फॉल्स. कोणतं पॉइंट दाखवायचं आपल्याला, पॉइंट डी. डी पॉइंट तो राईट साईडला आहे, म्हणजे पॉझिटिव्ह असणार, आणि तो कोणत्या नंबरवर आहे, तर 4 4 आणि 2 म्हणजे 10/4. सेम असंच पॉइंट आहे तो पॉइंट बी प्रमाणे, त्याच डिस्टन्सवर आहे, पण तो राईट साईडला आहे. 0च्या राईट साईड म्हणजेच पॉझिटिव्ह असेल, म्हणून पॉइंट सी हा 5/2 इंडिकेट करतो. आणि ते आपण पॉइंट डी हा 5/2 इंडिकेट करतो, हे आपण ट्रू आहे असे म्हणता येईल. त्यावर आन्सर इज ट्रू. ओके. अशा प्रकारे आपण फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह केलाय प्रॅक्टिस सेट 1.1 मधला.